आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला वाटलं ठीक आहे, चल वेळ जाऊ दे, हळूहळू कदाचित माणूस म्हणून ते आवडायला लागेल तुला, पण नाही। चोरीचा आळ घेतलास तरी समजून घेतलं मी, पण या वेळेला जर तू तिच्या चारित्र्यावर बोट दाखवणार असशील ना, तर ऐश्वर्या वहिनी माझ्यापेक्षा वाईट माणूस त्या जगात कोणी नसेल। माझा सावलीवर पूर्ण विश्वास आहे। नाही, तुझा विश्वास असू दे नसू दे मला काही घेणं देणं नाही। माझ्या चारित्र्यावर जेव्हा शिंतोडे उडवले तिच्या बायकोने, तेव्हा का गप्प राहिलास रे? मी तर तुझ्या रक्ताचा आहे ना। तेव्हा तिच्याकडे पुरावेही नव्हते सारंग, ऐश्वर्याने तर पुरावा दिलाय। बरं ठीक, ते पुराव्यांचं राहू दे। ऐश्वर्या कुठे होतीस बाळा तू? सारंग तुला सांगून गेली होती काही? कुठे गेलीये, कुठे जाते? नाही, तो पुरुष कोण आहे सावली? बोल, अगं बोल ना। काय प्लीज हो सावली, हे बघ, कोणालाही घाबरू नकोस। जे काय चाललंय ते खरं सांग। हे सगळं काय चाललंय, कशासाठी चाललंय? जर आता नाही बोललीस ना तर तुझ्यावरचा संशय वाढत जाईल सगळ्यांचा। अगं या घरात आल्यापासून मी तुला बघतोय, तू कधी चुकीची वागली नाहीस आणि वागणारही नाहीस। आणि हे सगळं मी बोलतोय कारण सारंग जर एकटा बोलला ना तर सगळ्यांना वाटेल की बायकोची बाजू घेतोय, म्हणून सांगतोय प्लीज बोल, काय आहे हे? नील, एक मिनिट, खरं काय ते सांग। काय चाललंय माझ्या घरात हे सगळं? हा, आज होऊनच जाऊन दे, बोल। खरं तर सावली, या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायची काही गरज नाहीये, कारण माझा विश्वास आहे तुझ्यावर। काय ना, या समाजाने तुझ्याकडे चुकीच्या नजरेने नको बघायला, म्हणून या सगळ्यांची उत्तर दे। सांग त्यांना, त्या फोटो मधली व्यक्ती कोण होती सांग। सावली, जे काय खरं असेल ते स्पष्टपणे सांग। मी जे खरं असेल तेच सांगणार आहे सारंग सर। थँक्यू, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवला। पण तुम्ही सगळ्यांनी मला थोडा वेळ द्या, मी निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवेन। आणखी काय सिद्ध करायचंय तुला? येऊ दे वेळ दिला, असू दे। गोष्ट खूपच मोठी आहे ऐश्वर्या, देऊया हिला वेळ। आजचा सूर्य मावळायच्या आत तू निर्दोष आहेस हे सिद्ध कर, नाहीतर हे घर सोडून निघून जा। मान्य आहे मला।